Question 5. Line AB parallel to line CD, parallel line EF, and line QP is their transversal. If YZ is equal to 3:7, then find the measures of angle X. या क्वेश्चनचं सोल्युशन खूप इझी आहे, फक्त एक थोडंसं तुम्हाला कॉम्प्लिकेशन दिलेलं आहे, कारण की कन्फ्युजन होण्यासाठी त्यांनी आपल्याला इथे Y आणि Z याचे मेजरमेंट जे दिले ते आपल्याला प्रोपोर्शन मध्ये दिलेलं आहे. तुमचं कन्फ्युजन होण्यासाठीच तुम्हाला प्रोपोर्शन मध्ये हे दिलेलं आहे, पण इझी टेक्निकनी आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. तर आपल्याला जी जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे फर्स्ट ती राईट डाऊन करूया. लाईन ए बी दिली आहे, लाईन ए बी पॅरेलल लाईन सी डी अँड ऑल्सो पॅरेलल टू लाईन पी एफ, म्हणजे या तिन्ही लाईन एकमेकांना पॅरेलल आहेत अशी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. आणि वाय झेड यांचं प्रोपोर्शन दिले आपल्याला 3:7. आता फिगर वरून लक्षात येईल बघा तुमच्या, मेजरमेंट ऑफ एक्स जर का आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर मेजरमेंट ऑफ झेड जर का आपल्याला मिळाला तर अल्टरनेट अँगल थ्रू इझिली आपल्याला मेजरमेंट ऑफ एक्स मिळेल, बिकॉज अँगल झेड इज इक्वल टू अँगल एक्स. इथे बघा झेड तयार होतोय, म्हणजे इथे अल्टरनेट अँगल आपल्याला मिळेल, आणि अल्टरनेट अँगल थ्रू जर का आपल्याला झेड माहिती असता तर आपल्याला एक्स सुद्धा फाइंड आउट करता आला असता. ओके, आता इथे आपल्याला प्रोपोर्शन मध्ये दिलेलं आहे, आणि अँगल वाय याची सुद्धा मेजरमेंट आपल्याला परफेक्टली माहिती नाहीये, कारण y/z इज इक्वल टू 3:7 आपल्याला दिलेले प्रोपोर्शन. आता अशा वेळेस काय करायचं, तर आपल्याला फक्त एक टेक्निक इथे वापरायची आहे की कॉमन मल्टिपल घ्यावा लागेल. आता कॉमन मल्टिपल म्हणजे कसा, तर आता ही आपण सोल्युशन वाईज लक्षात घेऊया. लेट कॉमन मल्टिपल बी के. आता मी के घेतली, तुम्ही कोणताही लेटर घेऊ शकता. मग त्यामुळे YZ इज इक्वल टू 3:7. देअरफॉर y मिळाला आपल्याला 3K, अँगल म्हणून अँगल Y 3K मिळेल, आणि अँगल Z मिळेल 7K. आता ही पूर्ण जी इन्फॉर्मेशन आहे त्यासाठी आपण एक आकडा लिहूया. आता अँगल एक्स आणि अँगल झेडचा जर का विचार केला तर इथे बघा लाईन ए बी पॅरेलल टू लाईन ई एफ घ्यावा लागेल, अँड लाईन पी क्यू इज देअर ट्रान्सव्हर्सल. ओके, हे आपण राईट डाऊन करू. फर्स्ट लाईन ए बी पॅरेलल लाईन ई एफ अँड लाईन पी क्यू is their transversal. आता अल्टरनेट अँगलचा आपल्याला विचार करता येईल, त्यामुळे देअरफॉर अँगल एक्स इज इक्वल टू अँगल झेड. ओके, कारण की इथे बघा झेड तयार झालेला आहे, मग झेडच्या या टोकांमधील जे अँगल असतात त्यांना म्हणतात अल्टरनेट अँगल, आणि ते दोन्हीही इक्वल असतात. इथे लिहूया आपण अल्टरनेट अँगल आणि याला सेकंड नंबर देऊ आपण. देअरफॉर अँगल एक्स इज इक्वल टू, आता अँगल झेड आपण घेतलेला इथं 7K, मग इथे सुद्धा अँगल एक्स होईल 7K, कारण की अँगल एक्स इज इक्वल टू अँगल झेड, दोघांचेही मेजरमेंट जे आहे ते इक्वल आहे, त्याच्यामुळे अँगल एक्स मिळाला आपल्याला 7K. इथे लिहूया फ्रॉम 1 and 2, आणि ह्याला देऊया आपण थर्ड नंबर. आता त्यामुळे डायरेक्ट मेजरमेंट ऑफ अँगल एक्स फाइंड आउट करू आपण. लाईन ए बी अँड लाईन सी डी अँड लाईन पी क्यू इज देअर ट्रान्सव्हर्सल, हे पण आपल्याला लिहून घ्यावं लागेल. लाईन ए बी पॅरेलल लाईन सी डी अँड लाईन पी क्यू इज देअर ट्रान्सव्हर्सल. ओके, आता ए बी आणि सी डी आपण का घेतला, तर ए बी
आणि CD यावरून आपल्याला अँगल एक्स आणि अँगल वाय काढता येते, कारण की हे दोन्हीही इंटेरियर अँगल आहेत. त्याच्यामुळे ह्याच्यासाठी आपण ही इन्फॉर्मेशन राईट डाऊन केली. ओके, मग आता त्यावरून देअरफॉर अँगल एक्स प्लस अँगल वाय इज इक्वल टू, आता इंटेरियर अँगलचे आपल्याला थेरी माहिती आहे. जेव्हा दोन पॅरेलल लाईन्स असतात आणि एका ट्रान्सव्हर्सलमुळे जेव्हा दोन अँगल तयार होतात तेव्हा ते दोन्हीही इंटेरियर अँगल यांची सम 180 असते. त्यामुळे ह्यांची आपण ऍडिशन घेतली 180 इंटेरियर अँगल्स. देअरफॉर आता अँगल एक्स आपल्याला माहिती आहे 7K प्लस अँगल वाय सुद्धा माहिती आहे आपल्याला 3K. अँगल वाय आपण 3K घेतलाय आणि अँगल एक्स 3 प्रमाणे 7K झालाय इज इक्वल टू 180 फ्रॉम 3 and 1. Therefore 7K plus 3K means 10K होतील इथे इज इक्वल टू 180 डिग्री. आता यामधून आपल्याला K मिळेल इज इक्वल टू 180 अपॉन 10 मीन्स 0 0 जर का कॅन्सल झाला तर 18 उरले, त्यामुळे आपल्याला K मिळाला. देअरफॉर K इज इक्वल टू 18. आता K ची व्हॅल्यू आपल्याला रिप्लेस करायची आहे अँगल एक्स फाइंड आउट करण्यासाठी. आता अँगल एक्स आपल्याला माहिती आहे 7K आहे. देअरफॉर अँगल एक्स इज इक्वल टू 7K मीन्स आता K रिप्लेस केल्यानंतर K ची व्हॅल्यू इथे टाकूया आपण 7 मल्टिपल 18. 7 मल्टिपल 18 म्हणजेच 18 मल्टिपल 7 करूया आपण. 18 7 जार 126 इज इक्वल टू 126 डिग्री. आणि क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलेलंच होतं की फाइंड द मेजर्स ऑफ अँगल एक्स. त्याच्यामुळे देअरफॉर आपलं आन्सर आलं अँगल एक्स इज इक्वल टू 126 डिग्री. ओके, प्रोपोर्शन वाईज आपण इझिली सॉल्व्ह केलेला आहे. फक्त लक्षात ठेवायचे असे जर का क्वेश्चन आपल्याला परीक्षेला आले तर कॉमन मल्टिपल आपल्याला K घ्यायचा आहे आणि प्रोपोर्शन मध्ये ते आपल्याला घालायचे आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला बाकीची थेरी जी माहिती असते त्याचा उपयोग करून आपल्याला इझिली फाइंड आउट करता येतो. क्वेश्चन 6 इन फिगर 2.26 इफ लाइन Q parallel line R, line P is their transversal and if A is equal to 80 degree, find the values of the F and G. म्हणजे अँगल F आणि अँगल G याची मेजरमेंट आपल्याला फाइंड आउट करायची आहे. त्यासाठी आपल्याला फक्त एवढीच इन्फॉर्मेशन दिलेली आहे की लाइन Q आणि लाइन R हे एकमेकांना पॅरलल आहेत आणि अँगल A ची मेजरमेंट दिली आपल्याला 80 डिग्री. फर्स्ट टू राइट डाउन गिवन इन्फॉर्मेशन. अँगल A दिलाय 80 डिग्री हे दिलंय, त्याच्यामुळे आपण गिवन म्हणू ह्याला आणि ह्याला 1 नंबर दिला. आता अँगल A वरून आपल्याला अँगल E काढता येईल, कारण की हे दोन्हीही करस्पॉन्डिंग अँगल आहेत. कारण की लाइन Q आणि लाइन R हे दोन्ही पॅरलल आहेत आणि या ट्रान्सव्हर्सलमुळे हे दोन्ही अँगल तयार झालेले आहेत. त्याच्यामुळे हे दोन्ही करस्पॉन्डिंग अँगल तयार झालेले आहेत, अँगल A आणि अँगल E. त्याच्यामुळे फर्स्ट लाइन Q parallel line R and line P is their transversal. Therefore, angle A is equal to angle E. प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये आपण पाहिलेले की करस्पॉन्डिंग अँगल हे इक्वल असतात, सेम असतात. त्याच्यामुळे हे दोन्हीही इक्वल झाले करस्पॉन्डिंग अँगल्स. आता ह्याला सेकंड नंबर देऊया आपण. आता यावरून आपल्याला अँगल ई ची मेजरमेंट मिळाली. अँगल ई इज इक्वल टू 80 डिग्री. कसा आला 80 डिग्री? कारण की तो अँगल ए शी इक्वल आहे आणि अँगल ए आपल्याला माहिती आहे 80 डिग्री. त्याच्यामुळे इथे लिहूया फ्रॉम 1 and 2.
आणि अँगल ई जो मिळाला आपण तर त्याला थर्ड नंबर देऊ. ओके, म्हणजे विथ द हेल्प ऑफ धिस इन्फॉर्मेशन वी कॅन फाइंड आउट अँगल जी अँड अँगल ए. आता अँगल जी आणि अँगल ई चा जर का विचार केला कारण की हा सुद्धा अँगल आपल्याला मिळाला आता 80 डिग्री. यावरून आपल्याला अँगल जी सहज काढता येईल. कसा काढता येईल, कारण की हे दोन्हीही एकमेकांना व्हर्टिकल ऑपोजिट अँगल आहेत. ओके, त्याच्यामुळे अँगल ई इज इक्वल टू अँगल जी याचा वापर करून आपल्याला अँगल जी फाइंड आउट करते. आता या साईडला आपण ही इन्फॉर्मेशन लिहूया. देअरफॉर अँगल जी इज इक्वल टू अँगल ई, व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. आता इथे एक्स तयार झालाय बघा. एक्स तयार झाला की समोरासमोरील जे अँगल्स असतात ते इक्वल असतात. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी तुम्हाला व्हर्टिकली ऑपोजिट अँगलचा नीट लक्षात राहील. व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. देअरफॉर आता अँगल जी आपल्याला इथे काढता येईल. अँगल जी इज इक्वल टू अँगल ई आहे. अँगल ई आपण फाइंड आउट केला 80 डिग्री, त्यामुळे अँगल जी सुद्धा झाला 80 डिग्री. फ्रॉम 3 आणि ह्याला आपण फोर्थ नंबर देऊया. आता हा पण मिळाला आपल्याला 80 डिग्री. आता क्वेश्चन मध्ये आपल्याला अँगल जी आणि अँगल एफ फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. आता यावरून आपल्याला अँगल एफ इझिली फाइंड आउट करता येईल. कारण की बघा अँगल जी आणि अँगल एफ हे दोन्हीही अँगल एकाच लाईनवरती आलेले आहेत. त्याच्यामुळे अँगल ऑफ इन लिनियर पेअर थ्रू आपल्याला हे सहज फाइंड आउट करता येईल. मग आता त्याचे क्वालिटीज काय आहेत. अँगल एफ प्लस अँगल जी इज इक्वल टू 180 डिग्री बिकॉज ऑफ द अँगल्स in a linear pair. म्हणजे क्वालिटी काय मिळाली ह्याच्यातून आपल्याला की एकाच लाईन वरती जर का तयार झालेले अँगल असतील तर त्यांची मेजरमेंट त्यांची ऍडिशन ही 180 असती किंवा सप्लिमेंटरी असती. देअरफॉर आता अँगल एफ आपल्याला सहज कळेल. अँगल एफ प्लस अँगल जी आपल्याला माहिती 80 इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर अँगल एफ इज इक्वल टू आता हा 80 आपण इकडच्या साईडला घेऊया. त्यामुळे 180 डिग्री मायनस 80 डिग्री होईल. त्यामुळे देअरफॉर अँगल एफ इज इक्वल टू 100 डिग्री. अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व्ह झालेला आहे. त्याच्यामुळे फायनली आन्सर लिहूया. देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ angle F and angle G are the F आलाय 100 डिग्री आणि G आलाय 80 डिग्री. पहिले आपण अँगल F घेतलाय नंतर अँगल G घेतलाय. त्याच्यामुळे इथे रिस्पेक्टिव्हली म्हणूया आपण. आता जसं आपण अँगल एफ आणि अँगल जी फाइंड आउट केला तसंच एच जर का आपल्याला फाइंड आउट केला असता तर डायरेक्ट व्हर्टिकली ऑपोजिट किंवा लिनियर थ्रू हा सुद्धा आपल्याला फाइंड आउट करता आला असता. आणि त्याचप्रमाणे बाकीचे जे रिमेनिंग 3 आहेत ते सुद्धा आपल्याला फाइंड आउट करता आले असते. क्वेश्चन 7 इन फिगर 2.27 इफ लाइन AB parallel line CF and line BC parallel line ED then prove that angle ABC is equal to angle FDE. म्हणजे आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे अँगल ABC म्हणजे हा अँगल FDE या अँगलची इक्वल आहे. म्हणजे हे दोन्हीही अँगल इक्वल आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचे आहे. आता ही फिगर जर का आपण रोटेट करून पाहिली तर लक्षात येईल बघा लाईन AB पॅरलल टू लाईन PF अँड लाईन BC इज देअर ट्रान्सव्हर्सल. म्हणजे या दोन लाईनी आहेत, या दोन्ही एकमेकांना पॅरलल आहेत आणि ही जी लाईन आहे लाईन BC ही ट्रान्सव्हर्सल आहे. इथे उलटा झेड बनलाय बघा, त्यामुळे इथे अल्टरनेट अँगल बनत आहे. आता इथे बघा उलटा झेड बनलाय, इथे बघा असा उलटा झेड बनलाय. त्याच्यामुळे आपल्याला माहित आहे जेव्हा झेडच्या आतमधील जे टोके असतात
तर ते हे इक्वल असतात, म्हणजे हा अँगल आणि हा अँगल आपल्याला इक्वल दाखवते, कारण की हा झेडच्या आतली टोकं झालेली इथे अँगल ABC आणि अँगल BCD, म्हणजे हा अँगल आणि हा अँगल आपल्याला पहिले इक्वल आहेत हे प्रूव्ह करता येईल. ओके, कारण की हे दोन्ही अल्टरनेट अँगल बनत आहेत. त्यामुळे फर्स्ट टू राईट डाऊन द गिव्हन इन्फॉर्मेशन. मग गिव्हन इन्फॉर्मेशन मध्ये आपल्याला फर्स्ट दिली आहे लाईन AB पॅरेलल टू लाईन CA, आणि नेक्स्ट दिली आहे लाईन BC पॅरेलल टू लाईन ED. इथे मेजरमेंट वगैरे कोणतेच अँगलची दिलेली नाहीये, फक्त आपल्याला इक्वल आहेत हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. ओके, मग त्याच्यामुळे इथे फर्स्ट घेऊया लाईन AB पॅरेलल लाईन CF. CF किंवा आपण इथं PF म्हणू, म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल, कारण की PF पूर्ण लाईन दिसेल तुम्हाला. आणि आता यांचा लाईन BC हा ट्रान्सव्हर्सल बनतोय, मग तो पण लिहू आपण. देअरफॉर लाईन BC इज देअर ट्रान्सव्हर्सल. देअरफॉर अँगल ABC इज इक्वल टू अँगल BCD. कारण की बघा हा अँगल ABC आणि हा अँगल BCD, म्हणजे हा अँगल आणि हा अँगल हे दोन्ही इक्वल होत आहेत ॲज पर द अल्टरनेट अँगल्स. आता ह्याला नंबर 1 देऊया आपण. आता हे दोन्ही हे अँगल इक्वल आहेत हे इन्फॉर्मेशन आपल्याला मिळालेली आहे. आता याच्या थ्रू आता हा अँगल आणि हा अँगल जर का विचार केला, म्हणजे अँगल BCD आणि अँगल EDF या दोन अँगलचा जर का विचार केला तर हे दोन्ही लाईन पॅरेलल आहेत. मग त्याच्यामुळे हा जो झालेला आहे तो PF ट्रान्सव्हर्सल आपल्याला मिळालेला आहे. आणि त्या गोष्टीमुळे हे जे दोन अँगल आहेत अँगल BCD आणि अँगल EDF हे सुद्धा इक्वल होतील ॲज पर द करस्पॉन्डिंग अँगल. ओके, मग त्यामुळे पहिले राईट डाऊन करूया आपण. लाईन BC पॅरेलल लाईन ED हे आपल्याला गिव्हन इन्फॉर्मेशन मध्ये दिलेले आहे. अँड लाईन PF इज देअर ट्रान्सव्हर्सल. आता ट्रान्सव्हर्सल मुळे हे तयार झालेले अँगल आहेत आणि हे दोन्हीही करस्पॉन्डिंग अँगल आहेत, त्यामुळे हे दोन्ही इक्वल येतील. देअरफॉर अँगल BCD इज इक्वल टू अँगल FDE. FDE किंवा EDF दोन्हीपैकी कोणताही घेऊ शकता तुम्ही. आता हे कोणते आहेत तर हे करस्पॉन्डिंग अँगल आहेत. आता ह्याला सेकंड नंबर देऊया आपण. आता इथे बघा अँगल BCD हा 1 मध्ये पण आहे आणि 2 मध्ये पण आहे, मग त्यामुळे हा जर का आपण साईडला ठेवला तर रिमेनिंग कोणते राहतात अँगल ABC आणि अँगल FD. आता हा अँगल या दोघांची सुद्धा इक्वल आहे, त्याच्यामुळे हे दोन्ही अँगल सुद्धा एकमेकांशी इक्वल होतील. त्यामुळे देअरफॉर अँगल ABC इज इक्वल टू अँगल FDE फ्रॉम 1 and 2. आणि क्वेश्चन मध्ये आपल्याला हेच सांगितलं होतं की अँगल ABC आणि अँगल FDE, म्हणजे ABC आणि अँगल FDE हे दोन्ही इक्वल आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलेलं होतं. हे आपण त्याप्रमाणे प्रूव्ह केलेलं आहे. जरी आपल्याला अँगलची कोणतेही मेजर दिलेले नसतील तरी सुद्धा आपल्याला मेजर काढले नाही तरी चालेल, पण इक्वल आहेत, कशा थ्रू इक्वल आहेत हे आपल्याला दाखवणं गरजेचं आहे. त्यामुळे ब्रॅकेटमधील करस्पॉन्डिंग अँगल्स, अल्टरनेट अँगल्स आणि हे जे नंबर्स आहेत हे नंबर द्यायला विसरायचं नाही. प्रॉब्लेम सेट 2 मध्ये लास्ट क्वेश्चन आहे. क्वेश्चन 8. इन फिगर 2.28 लाइन PS इज अ ट्रान्सव्हर्सल ऑफ पॅरेलल लाइन AB and line CD. If ray QX, ray QY, ray RX and ray RY are the angles bisectors, then prove that quadrilateral QXRY is a rectangle. आता या क्वेश्चन साठी मी इथं स्वतंत्र फिगर काढून घेतलेली आहे.
आणि आपल्याला दाखवायचं आहे. आणि ह्यासाठी मी रेड कलरचे जे लाईन घेतलेत ते बायसेक्टर आहेत आणि या रेक्टँगल शेपमधील लाईन मुद्दाम मी काढून घेतलेत, म्हणजे आपल्याला हा पोर्शन रेक्टँगल आहे हे आपल्याला दाखवायचं आहे, हे तुम्हाला लक्षात येईल. ओके, आता गिवन इन्फॉर्मेशन काय काय दिली आहे फर्स्ट राईट डाऊन करूया. आता क्वाड्रिलेटरल QXRY हा रेक्टँगल आहे हे आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी अँगल Q, अँगल Y, अँगल R आणि अँगल X हे सर्व अँगल 90 डिग्रीचे आहेत हे आपल्याला प्रूव्ह करावे लागणार आहे. आता यासाठी या क्वेश्चन मध्ये आपल्याला थेअरी खूप आहे, त्यामुळे स्लोली समजून घ्या, म्हणजे सोल्युशन किती इझी आहे हे सुद्धा तुम्हाला कळेल. फर्स्ट टू राईट डाऊन गिव्हन इन्फॉर्मेशन. आता मी इथे एक स्टार करते आणि स्टार मध्ये आपण इथे लिहूया मेजर्स ऑफ अँगल्स. म्हणजे आता हे जे अँगल्स आहेत त्या अँगलसाठी आपल्याला एक स्पेसिफिकली लेटर घ्यावं लागणार आहे. आपल्याला हे चारही जे रे दिलेले आहेत ते बायसेक्टर दिलेले आहेत, त्याच्यामुळे बायसेक्टरने काय वर्क केलेले अँगल AQR याचा बायसेक्टर रे QX दिलाय. मग QX वर्क काय करतोय बायसेक्टरचं, तर अँगल AQX इज इक्वल टू अँगल RQX, म्हणजे हे दोन्ही अँगल इक्वल करतोय. कारण की बायसेक्टरचं वर्क काय असतं, तर बायसेक्टर एका मोठ्या अँगलचे दोन पोर्शन मध्ये इक्वल पोर्शन मध्ये भाग करतो. ओके, फर्स्ट रे घेऊया पहिले, रे QX बायसेक्ट अँगल AQR, म्हणजे हा मोठा अँगल आहे त्याचा बायसेक्टर रे QX आहे. तर त्यांनी वर्क काय केले, देअरफॉर अँगल दिलाय त्याने आपल्याला अँगल XQR इज इक्वल टू अँगल XQA इज इक्वल टू, आता ह्याला आपल्याला घ्यायचंय X डिग्री. मेजर्स ऑफ अँगल्स म्हटले ह्याला आपण X घेऊया, X डिग्रीचा आहे हा, ह्याला 1 नंबर देऊया. म्हणजे इथे हा X मिळाला आणि हा पण X मिळाला, हे दोन्ही अँगल इक्वल आहे. त्यानंतर सेकंड बायसेक्टरचा विचार करूया, रे QY चा विचार करू आपण आता. रे QY बायसेक्ट्स अँगल BQR, म्हणजे BQR हा मोठा जो अँगल आहे त्याचा तो बायसेक्टर आहे. आता ह्यानी मार्किंग काय केलंय, तर अँगल BQY इज इक्वल टू अँगल YQR बनवलाय आणि ह्याचं मेजरमेंट आपल्याला घ्यायचं आहे Y डिग्री आणि ह्याला सेकंड नंबर देऊ. आता Y म्हणजे कोणकोणते झाले, हा Y झाला आणि हा पण Y झाला. त्यानंतर थर्ड रे RX चा विचार करूया आपण. रे RX बायसेक्ट्स अँगल QRC. QRC हा जो मोठा अँगल आहे त्याचा हा बायसेक्टर आहे रे RX. आता ह्यांनी सुद्धा काय वर्क केले, तर दोन सम अँगल तयार केलेत, अँगल QRX इज इक्वल टू अँगल XRC. XRC म्हणजे XRC हा एक अँगल आणि अँगल QRX हा अँगल, हा आपण Z म्हणून घेऊया, Z डिग्री. तर ह्याला थर्ड नंबर देऊ. Z आहे इथं आपण राईट डाऊन करून घेऊ, सोल्युशनच्या वेळेस तुम्हाला इझिली अंडरस्टँड होईल. त्यानंतर आता 4 बायसेक्टरचा विचार, रे RY दिलाय आपल्याला बायसेक्ट्स अँगल QRD, म्हणजे हा जो मोठा अँगल आहे QRD त्याचा हा बायसेक्ट आहे रे RY. Therefore, angle QRY is equal to angle YRD is equal to, आता X झाला, Y झाला, Z झाला, आता ह्याला W घेऊ आपण, W डिग्री. ह्याला 4 नंबर दिले.
आता लाईन AB वर दोन अँगल तयार आहेत बघा. लाईन AB यावरती हे दोन अँगल जर का तयार झालेत असं जर का विचार केला तर त्यामुळे या दोन्ही अँगलची ऍडिशन 180 असणार आहे. म्हणजेच अँगल AQR प्लस अँगल BQR असं आपल्याला दाखवते. यांची ऍडिशन जर का घेतली तर 180 डिग्री आपल्याला दाखवते अँगल्स इन अ लिनियर पेअर थ्रू. राईट डाऊन करू आपण अँगल AQR प्लस अँगल BQR. आता हे दोन्ही एकाच लाईनवर आहेत त्याच्यामुळे ह्यांची ऍडिशन होईल 180 डिग्री. अँगल्स इन अ लिनियर पेअर. आता अँगल AQR चा बायसेक्टर रे QX आहे त्यामुळे त्यांनी हे दोन जे अँगल तयार केलेले आहेत ते इक्वल आहेत. मग ते आपण राईट डाऊन करून घेऊ. आता अँगल AQR रिप्लेस करू आपण आता इथे. देअरफॉर अँगल XQR प्लस अँगल XQA हे झाले अँगल AQR च्या बाबतीत. त्याचप्रमाणे अँगल BQR. आता अँगल BQR चे रिप्लेस आपल्याला हे अँगल घ्यावे लागतील त्याच्यामुळे अँगल BQY प्लस YQR इज इक्वल टू 180. आता ह्याच्यासाठी आपण X घेतलेला आहे आणि या अँगलसाठी आपण Y घेतलेला आहे. देअरफॉर X प्लस X इथे सुद्धा प्लस आणि हा घेतलाय आपण Y साठी Y प्लस Y. या सर्वांची ऍडिशन आहे 180 डिग्री फ्रॉम 1 and 2. X plus X means 2X होतील. Y plus Y means 2Y होतील. आणि या दोघांची ऍडिशन म्हणजे 180 डिग्री. आता या दोघांमध्ये 2 कॉमन आहे तो आपण बाहेर घेऊ. देअरफॉर 2 जर का बाहेर घेतला तर ब्रॅकेटमध्ये येतील X आणि प्लस Y इज इक्वल टू 180 डिग्री. आता 2 आपल्याला इकडच्या साईडला घेता येईल त्यामुळे इथे आपल्याला X प्लस Y यांची व्हॅल्यू मिळू शकेल. इज इक्वल टू 180 अपॉन 2. 2 1 जार 2, 2 9 जार 18 and 0. Therefore, X plus Y is equal to 90 डिग्री. आता X प्लस Y 90 डिग्री मिळाले त्याच्यामुळे इथे आपल्याला देअरफॉर अँगल XQR. आता XQR कोणता आहे? XQR हा X त्याच्यामुळे आपण तो X धरला प्लस Y. Y साठी आपल्याला धरता येईल अँगल YQR. या दोन अँगलचाच काही विचार केला कारण की हे दोन्ही अँगल रेक्टँगलच्या आतमध्ये येत आहेत आणि आपल्याला हा रेक्टँगल आहे हे फाइंड आउट करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. मग त्यासाठी हा अँगल आपण विचारात घेतोय. ओके, मग X साठी अँगल XQR घेतला आणि Y साठी अँगल YQR घेऊया. इज इक्वल टू 90 डिग्री फ्रॉम 1 and 2. यावरून अँगल XQY मिळेल आपल्याला इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे हा पूर्ण जो आहे अँगल XQY. अँगल XQY म्हणजेच कोणते होते तर अँगल XQR आणि अँगल YQR होते. म्हणजे हा अँगल प्लस हा अँगल इज इक्वल टू 90 डिग्री झाला. म्हणजे पूर्ण जो अँगल तयार झालाय तो झालाय अँगल XQY. आता ह्याला आपण 5 नंबर देऊया, रोमन 5 नंबर देऊया. आता इथे मला थोडीशी अडचण होती, इथं जागा पुरत नाहीये त्याच्यामुळे मी हे इकडची साईड पुसून घेते आणि पुढचं आपण फाइंड आउट करूया. अँगल XQY आपण फाइंड आउट केलाय 90 डिग्री. तो मी इथे लिहून ठेवलेला आहे कारण की आपल्याला ह्याचा आपल्याला वापर करायचा आहे. आता रेक्टँगल मधील एक अँगल आपल्याला मिळालेला आहे 90 डिग्री. अशाच प्रकारे सेम स्टेप फॉलो करून आपल्याला बाकीचे 3 अँगल सुद्धा फाइंड आउट करता येतील. स्टुडंट्स, थेरी थोडी जास्त आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका. सेम स्टेप्स आपण कॉपी करायचे आहेत, फक्त नेम ऑफ अँगल्स आपल्याला चेंज करायचे आहेत. आता इथे आपल्याला एक वेगळ्या प्रकारे हा अँगल फाइंड आउट करता येईल.
फिगर मधील मी हा जो पार्ट आहे AQRC म्हणजे AQRC हा मी इथं वेगळा ड्रॉ करून घेते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. AQR आणि C हा पार्ट असा तयार झालाय बघा. आता हा अँगल आणि हा अँगल जर का विचार केला म्हणजे इथला हा अँगल आणि हा अँगल यांचा जर का आपण विचार केला इंटेरियर अँगल आपल्याला मिळेल. म्हणजेच मेजरमेंट ऑफ अँगल QRC फाइंड आउट आपल्याला इथे करता येईल. लाइन AB पॅरेलल टू लाइन CD and line QR is their transversal. त्यामुळे आता दोन इंटेरियर अँगल आपल्याला मिळत आहेत आणि इंटेरियर अँगलची ऍडिशन ही 180 असते, सप्लिमेंटरी असते. हे आपण प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये पाहिलेले आहोत. देअरफॉर आता इथे इंटेरियर अँगल कोणते तयार होतात तर अँगल AQR म्हणजे अँगल AQR हा एक अँगल प्लस अँगल QRC म्हणजे इथला अँगल. या दोघांची जर का ऍडिशन केली तर 180 डिग्री होईल कारण की हे दोन्ही ही इंटेरियर अँगल आहेत. आता हे जे अँगल आहेत AQR आणि QRC इथे जर का पाहिले तर आपल्याला इथे रिप्लेस करता येतील. मग त्यामुळे देअरफॉर रिप्लेस अँगल इथे टाकूया. अँगल AQR म्हणजेच 1 प्रमाणे आपल्याला जावं लागेल. अँगल XQR आणि अँगल XQR आपल्याला घेता येतील. म्हणजे इथे अँगल XQR प्लस अँगल XQA आणि अँगल QRC साठी 3 जो आहे तो आपल्याला फॉलो करावा लागेल. म्हणजे अँगल QRX प्लस अँगल XRC आपल्याला घ्यावं लागेल. अँगल QRX प्लस अँगल QRC. आता या सर्वांची ऍडिशन जर का केली तर 180 होईल. आता हे जे अँगल घेतले ते फ्रॉम 1 and 3 वरून घेतले. ओके. आता ह्यांची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे. अँगल XQR आणि अँगल XQA यासाठी आपण x डिग्री घेतलाय त्यामुळे इथे x प्लस x येईल प्लस QRX आणि QRC म्हणजे थर्ड प्रमाणे इथे z घेतलाय आपण त्यामुळे इथे z आणि या सर्वांची ऍडिशन 180 डिग्री. आता x प्लस x मीन्स इथे होतील 2x प्लस 2z इज इक्वल टू 180 डिग्री. आता 2 बाजूला जर का काढला तर x प्लस z हे ब्रॅकेटमध्ये होते आणि यांची ऍडिशन 180. देअरफॉर x प्लस z इज इक्वल टू 180 अपॉन 2. 2 1 जार 2, 2 9 जार 18 and 0. देअरफॉर x प्लस z मिळाला आपल्याला 90 डिग्री. आता ह्याला 6 आकडा देऊ आपण. x प्लस z इज इक्वल टू 90 डिग्री. ही जी इन्फॉर्मेशन मिळाली ती इथे मी राईट डाऊन करून घेते. x प्लस z इज इक्वल टू 90 डिग्री. ओके. आता इथे जर का पाहिलं तुम्ही फिगर मध्ये तर ट्रायंगल मिळतोय बघा QR आणि X असा आपला ट्रायंगल मिळतोय. मग आता अशा ट्रायंगलचा जर का विचार केला तर अँगल QXR मधील XZ आणि हा एक आपल्याला अँगल मिळतोय. ट्रायंगलची क्वालिटी आपल्याला माहित आहे की ट्रायंगलचे तिन्ही अँगलची जर का ऍडिशन केली तर ती 180 असते. त्यामुळे x प्लस z मिळाले आपल्याला 90 डिग्री. ओके. म्हणजे x आणि z हा मिळाला आपल्याला या दोघांची ऍडिशन 90 डिग्री. मग रिमेनिंग हा अँगल आपल्याला काढता येईल. म्हणजे रिमेनिंग कोणता आहे तर अँगल QXR आपल्याला फाइंड आउट करता येईल. मग आता तो आपण फाइंड आउट करूया. आता हे मी पुसून टाकते. ट्रायंगल QRX हा मिळाला आपल्याला. ट्रायंगल QRX चा जर का विचार केला तर यामधील x प्लस z इज इक्वल टू 90 डिग्री.
ही इन्फॉर्मेशन आपण फाइंड आउट केलेली आहे. एक्स प्लस झेड इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे हे दोन जे अँगल आहेत यांची ऍडिशन 90 डिग्री आहे. यावरून आपल्याला अँगल QXR फाइंड आउट करता येईल. देअरफॉर ट्रायंगल QRX इज इक्वल टू एक्स प्लस झेड. म्हणजे हे दोन अँगल झाले प्लस अँगल QXR फ्रॉम 6. Therefore triangle QRX is equal to ह्यांची ऍडिशन आपल्याला माहिती आहे 90 डिग्री प्लस अँगल QXR. Therefore QRX आपल्याला माहिती आहे की ह्यांची सर्वांची ऍडिशन किती असते सर्व अँगलची, तर 180 इज इक्वल टू 90 डिग्री आपण फाइंड आउट केले तो, आणि अँगल QXR हे फाइंड आउट करायचे. देअरफॉर 180 मायनस हा अँगल इकडे घेऊ त्याच्यामुळे मायनस होईल. यावरून आपल्याला अँगल QXR मिळेल. मग 180 मायनस 90 इज इक्वल टू 90 हा झाला अँगल QXR. देअरफॉर अँगल QXR इज इक्वल टू 90 डिग्री. याला 7 नंबर देऊ. We can find out similarly measurement of angle QYR and measurement of angle XRY. Therefore, we get information about quadrilateral by its angles measures as. त्यामुळे इन्फॉर्मेशन आपल्याला मिळाली अँगल QYR इज इक्वल टू 90 डिग्री. देन अँगल XRY इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल XQY हा सुद्धा 90 डिग्री. आणि फोर्थ अँगल QXR is equal to 90 degree. Therefore, we can prove that a quadrilateral is a rectangle. Therefore, quadrilateral QXRY is a rectangle as per the rectangle's property. आता प्रॅक्टिससाठी तुम्ही अँगल QYR अँड अँगल XRY इंडिव्हिज्युअली फाइंड आउट करू शकता. पण मी जेवढी तुम्हाला थेरी दिलेली आहे आणि हे जे सेंटेन्स दिले की दिस सेंटेन्स ॲज वी कॅन फाइंड आउट सिमिलरली मेजरमेंट ऑफ अँगल QYR अँड मेजरमेंट ऑफ अँगल XRY, युअर टीचर गिव्ज यू फुल मार्क्स. ओके, लागलं तर इथं आपण ब्रॅकेटमध्ये लिहूया. वी कॅन फाइंड आउट सिमिलरली measurement of angle QYR and measurement of angle XRY. कारण की एवढं जर का आपण लिहिलं तर आपल्याला कमीत कमी 4 पेज तरी लागतील आणि आपल्याला हा जो क्वेश्चन येणार आहे तो साधारण 5 ते 10 मार्कांपर्यंत येईल. त्याच्यामुळे आपण जी थेरी इथं वापरलेली आहे तेवढी थेरी जरी आपण लिहिली तरी सुद्धा टीचर गिव्स यू फुल्ली मार्क्स. ओके स्टुडंट, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि प्रॉब्लेम सेट 2 चे आपण 2 पार्ट्स केलेले आहेत आणि प्रॉब्लेम सेट 2 चा जो फर्स्ट पार्ट आहे त्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता.